हाय, नमस्कार मैत्रिणींनो. पुन्हा एकदा शंभूज क्रिएशन या चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. हे बघा, आज आपण ट्रेंडिंग ब्लाऊज म्हणजे न्यू ट्रेंडिंग ब्लाऊजची कटिंग करणार आहोत बॅक पार्टची. तर तुम्हाला इथे मी फोटो दाखवते. हे बघा, अशा पद्धतीचं ब्लाऊज असणार आहे आपलं. अ, पद्धतीच्या ब्लाऊजची आपण आज कटिंग करणार आहे. हे ब्लाऊज सध्या खूप ट्रेंडिंगमध्ये आहे. तर बघा, व्यवस्थित बघून घ्या. अशाच पद्धतीने आपण ब्लाऊजची कटिंग करणार आहे. अगोदर आपण बॅक पार्ट कट करणार आहोत, त्यानंतर फ्रंट पार्ट कट करणार आहोत. तर चला, तर आता कटिंग करण्यासाठी आपण हे बघा, हे ब्लाऊजची मापे घेतले. ब्लाऊजची उंची घेतली 15.5, शोल्डर 14.5 आहे, छाती 33.5 आहे, कमर 29 आहे, शोल्डर टू अपेक्स 9.5 आहे, अपेक्स टू अपेक्स 7 आहे, पुढचा गळा 6.5 आहे, मागचा गळा नाही घेतलाय आपण. बेल्ट आहे तयार 3.5च्या मागच्या पाठीचा. त्यानंतर बाही आपली 10.5, दंडघेर 10 इंच आहे. तयार शोल्डर कमी ठेवावे ह्या ब्लाऊजचं. हे बघा, हे जे शोल्डर आहे ना, हे कमी असलं तर ब्लाऊजला लूक छान येईल. त्यासाठी ब्लाऊजचं जे शोल्डर आहे ते कमी ठेवायचं. मी इथं 1.5 इंच ठेवलं आहे. तुम्ही लईत लई 2 इंचापर्यंत ठेवू शकता, पण जेवढं कमी असेल तेवढं छान वाटेल ते. तर मी इथे 1.5 इंच घेतले. तर चला, आता आपण बॅक पार्टची अगोदर कटिंग करू, त्यानंतर फ्रंट पार्ट कट करू. तर चला, इथे मी न्यूजपेपर घेतला आहे. अगोदर आपण बॅक पार्टची कटिंग न्यूजपेपरवर करणार आहोत, त्यानंतर फ्रंट पार्ट. व्हिडिओ खूप मोठा होऊन जातो ताईंनो, त्यामुळे अगोदर आपण बॅक पार्ट दाखवू. व्हिडिओ तुम्ही व्यवस्थित स्टेप बाय स्टेप बघा, कारण स्किप करत बघितलात तुम्हाला मधले पॉईंट समजणार नाही. त्यासाठी व्यवस्थित बघा. चला, अगोदर बॅक पार्टची कटिंग करू. त्यासाठी वरतून एक स्ट्रेट लाईन देऊन घेऊ. इथे एक स्ट्रेट लाईन देऊन घेते मी सरळ. त्यानंतर या स्ट्रेट लाईनपासून आपल्याला मापे टाकायचे. तर शोल्डर आपलं 14.5 आहे, तर 14.5चं निम्मं घ्यायचं आहे. तर 14.5चं निम्मं किती झालं? 7.25. तर हे बघा, इथून ही फोल्ड बाजू आहे, फोल्ड बाजूकडून टेप असा ठेवला आहे. इथे 7.25 मार्किंग करते मी. त्यानंतर इथं डाऊन जायचं आहे 1 इंच. इथं डाऊन गेली मी 1 इंच. त्याच्यानंतर गाळरुंदीचं मार्किंग करायची इकडे फोल्ड बाजूकडून 2.5 इंचावर. आता हे आपण अगोदर जोडून घेऊ. त्यानंतर स्केलने इकडे जोडून घ्यायचं इथे 2.5 इंचाला. तुमचं माप कोणतं पण असू द्या, 1 इंच डाऊन आणि 2.5 इंच हे सेम असणार आहे. फक्त तुमचं शोल्डरचं मेजरमेंट वेगळं येईल. माझं 14.5 आहे, तर कोणाचं 15 येऊ शकतं, 15.5, 16 येऊ शकतं. तर त्यानुसार तुम्हाला इथं मेजरमेंट टाकायचे. तरी हे 1 इंच डाऊन आणि हे 2.5 इंच हे कंपल्सरी, तुमचं मेजरमेंट कोणतं पण असू द्या. आता हा बॅक पार्ट आहे. बॅक पार्ट आपला पॅक नेकमध्ये येणार आहे. कशामध्ये? पॅक नेकमध्ये येणार आहे. तर आपल्याला इथं आर्महोलच्या मार्किंगसाठी चार्ट बघावं लागणार आहे, कारण तेव्हा आर्महोलची मार्किंग करू तेव्हाच आपल्याला चेस्ट लाईन भेटेल. तर इथे मी तुम्हाला आर्महोलचे चार्ट दाखवते. तर बघा, हा पॅक नेक आर्महोल फॉर्म्युला आहे. तर हे बघा, आपली चेस्ट किती आहे? 33.5. कोणत्या लाईनमध्ये येते? दुसऱ्या लाईनमध्ये येते. हे बघा, 33.5 दुसऱ्या लाईनमध्ये. तर हे बघा, इथं 33.5 भागिले 6 करायचं आहे. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये प्लस करायचं आहे 1 इंच. तर किती आलं? 6.5. तुमचं ज्या लाईनमध्ये येतील त्या लाईनमध्ये घ्यायचे. तुमचे जे चेस्ट 30 असेल तर पहिल्या लाईनमध्ये येईल. त्याच्यानंतर हे बघा, 32 ते 44पर्यंत तुम्ही 2 नंबरचा फॉर्म्युला वापरू शकता. त्याच्या जास्त असेल तर त्यानंतर 3 नंबरचा वापरायचा आहे. तुमचं ज्या लाईनमध्ये येईल त्या लाईनमध्ये घ्यायचं आहे. आता आपला पॅक नेक आहे, त्यामुळे पॅक नेक वापरला आहे. तुमचा डीप नेक असेल तर तुम्ही डीप नेक वापरा. चला, तर बघा, इथून 1 इंच डाऊन गेलो आहे, तिथून आपल्याला मार्किंग करायची आहे आर्महोलची. तर हे बघा, किती आलं होतं आपलं? 6.5. मी इथं 6.5 मार्किंग करते, म्हणजे आपल्याला छातीची लाईन भेटेल. हे बघा, इथे एक सरळ लाईन देऊन घ्यायची. त्यानंतर बघा, आपल्याला आता इथं पॅक नेक आहे, म्हणजे तुम्ही बोट नेक जरी घेतला मागे तरी चालेल. तर त्यामुळे बोट नेक असो की पॅक नेक असो, तुम्हाला लुझिंग किती द्यायची? 2.5 इंच. किती द्यायची लुझिंग? 2.5 इंच. आता आपली चेस्ट किती आहे? 33.5. त्याच्यामध्ये अधिक किती घ्यायचे आपल्याला? 2.5. तर किती? 36 इंच. 36ला 4ने डिवाईड करायचे.
किती येईल 6 इंच, सॉरी 9 इंच. तर इथं आपल्याला छातीची मार्किंग करायची 9 इंचावर. त्याच्यानंतर पुढं शिलाईची मार्जिन घ्यायची 2 इंच. त्यानंतर बघा आपल्याला इथून उंचीचं मार्किंग करायची, जी सरळ लाईन आहे तिथूनच आपल्याला उंचीची मार्किंग करायची. तर हे बघा इथं स्टेप असं ठेवायचं आहे. बॅकची उंची आपण सरळ लाईनपासून घेत असतो, फ्रंटची क्रॉस लाईनपासून घेतो. तर हे बघा उंची आपली किती आहे 15.5 आहे, तर मी इथं 16.5 मार्किंग करते. त्यानंतर पुढे देखील टेप ठेवून एक 16.5 मार्किंग करून घेते. स्केलने जोडून घ्यायचे, सरळ लाईन देऊन घ्यायची आहे. त्यानंतर बघा कमरची मार्किंग करायची. आपली कमर किती आहे 29 आहे. ते बघा कमर किती आहे 29 भागिले 4 करायचे, ते किती येईल 7.25. तर आपल्याला इथून कमरमध्ये काहीही लुजिंग द्यायची नाही, जेवढी तेवढीच घ्यायची. त्यानंतर 7.25 मार्किंग करते कमरची. आता बॅकला तुम्हाला जर टक्स ठेवायचा असेल, द्यायचा असेल तर तुम्ही देऊ शकता. मी बॅकला टक्स नाही देणार आहे, त्यामुळे मी डायरेक्ट शिलाई मार्जिन घेते 2 इंच. स्केलने जोडून घेते. त्यानंतर बघा आता आपले हे बॅक नेक आहे, इथं शोल्डर मायनस होणार नाही. तर आपल्याला इथं आहे ना, इथून डाऊन गेलं याचा डायरेक्ट सेंटर काढायचं आहे. सेंटरवर एक मार्किंग करायची. तर वरती आपण इथे किती घेतलं होतं शोल्डर आपलं 7.25. आता इथं 7.25 घेतलं आहे, तर ह्या सेंटरला आपल्या इथं जेवढं घेतलं आहे त्याच्यापेक्षा अर्धा इंच कमी घ्यायचं आहे. तर इथं 7.25 घेतले, तर आपण इथं 6.25 घेऊ. छातीच्या लाईन उभी सेम 6.25 घ्यायचे. तर स्केलने आपण जोडून घेऊ. इथं क्रॉसमध्ये मार्किंग करायची. आता क्रॉसमध्ये मार्किंग करायची. आता मी माझ्या साईजनुसार बॅकला क्रॉसमध्ये मार्किंग करते 1 इंच. आता तुमची चेस्ट जर 40च्या आत असेल तर तोपर्यंत तुम्हाला बॅकला 1 इंच आणि फ्रंटला 1.25 इंच चालेल. तुमची चेस्ट जर 40च्या पुढे असेल तर तुम्हाला इथं 1.25 इंच बॅकला करायची आणि फ्रंटला 1 इंच करायची. समजलं? आता आपण आर्महोलचा शेप देऊन घेऊ फ्रेंच कर्वने. हे बघा आर्महोलचा शेप देऊन घेते. त्यानंतर बघा आपल्याला आता बोट नेक इथं शोल्डर मायनस करावं लागेल, त्यासाठी देखील चार्ट बघावं लागेल. मी इथं तुम्हाला चार्ट दाखवते. तर हे बघा बोट नेक शोल्डर मायनस. तर आपलं शोल्डर किती आहे 1.5 इंच. रेडी शोल्डर किती आहे 1.5 ते 2 इंचापर्यंत. तर क्रॉसमध्ये मार्किंग किती करायची आहे 1.25 इंच. तुमचं जर 2.5 इंच असेल तर तुमचा 2.5 ते 3 पर्यंत अर्धा इंच. 3.25 ते 3.5 पर्यंत किती 0.25. समजलं? आपल्याला किती करायचं आहे 0.75. तर इथून हे बघा असं ठेवून मी मार्किंग करते 0.75. आता हे स्केलने जोडून घेते. आता आपले एवढं मायनस होईल ही शोल्डर, ही लाईन. तर बघा आता इथं रेडी शोल्डर टाकायचं आहे. आपण रेडी शोल्डर किती आहे 1.5 इंच आहे, त्याच्यामध्ये 1 इंच प्लस करून 2.5 मार्किंग करते. समजलं? 2.5 का मार्किंग केली कारण 1 इंच त्याच्यामध्ये शिलाई मार्जिन घेतली. अर्धा इंच इकडनं जाणार आहे आणि अर्धा इंच इकडनं जाणार आहे, त्यामुळे 2.5 इंचावर मार्किंग केली आहे बघा अशा पद्धतीने. किंवा आपण शोल्डर 2 इंच घेऊ, 3 इंच मार्किंग करते. हे बघा मी इथं किती 2 इंच रेडी शोल्डर ठेवले, 1 इंच त्याच्यात प्लस केले,
तर 3 इंचावर इथं मार्किंग केली. आता बॅक पार्टची एवढी आपली ड्राफ्टिंग झाली आहे. जेव्हा आपण फ्रंट पार्ट कट करू तेव्हाच आपला मागचा गळा आणि जो इथं नेकचा जो गळा असेल तो कट होईल. त्या अगोदर आपण आता या अगोदरच्या या पुढच्या व्हिडिओमध्ये फ्रंट पार्टची कटिंग करू. त्यानंतर बॅक पार्टची कटिंग करू. आता बॅक पार्ट एवढा आपला ड्रॉ झालेला आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा. आपल्या चॅनल नवीन असेल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.